म्हणून मी माझ्याबरोबर ते चर्चा विविध सगळ्याच्या फायनलच्या याचीच मला जाणीव करून दिली आणि मुख्य करून या काल आम्ही माढामध्ये गेलो होतो. माढामध्ये शेतकरी कामगार पक्षाने आम्ही क्लेम केलेला आहे. गणपतराव देशमुख यांचे नातू अनिकेत देशमुख, डॉक्टर अनिकेत देशमुख यांची मागणी केलेली आहे. काल मी माढा मतदारसंघातल्या काही प्रमुख नेत्यांबरोबर आमदारांबरोबर मी चर्चा केलेली आहे आणि त्याबाबत त्यांना सगळं सविस्तर आमची मागणी सांगितलेली आहे आणि त्याबाबत चर्चा चालू आहे. काय वाटतं सकारात्मक निर्णय होईल असं तुमच्या मागणीवरती तुम्ही? नाही, आमचा आग्रह पहिल्यापासून आहे. आम्हाला सीटपेक्षा महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येतील आणि ते निवडून येण्यासाठी कुठलाही अडथळा आणायचा नाही ही आमची भूमिका आहे. आम्ही किती असलं आमचं थोडंफार नुकसान झालं, एखादी जागा मिळाली नाही तरी ती चालेल, पण त्यामध्ये जे महाविकास आघाडी एकत्र येऊन ज्या पद्धतीचं वातावरण महाराष्ट्रात झालेलं आहे त्याला कुठलाही तडा द्यायची ही आमची भूमिका आहे. आणि त्या दृष्टिकोनातून अनिकेत देशमुख हे डॉक्टर आहेत आणि विशेषतः त्यांची प्रतिमा चांगली आहे. विधानसभेला फक्त ते 400 मतांनी पडले होते आणि विशेषतः गणपतराव देशमुखांचं नाव आहे आणि आमची जवळजवळ 1.5 लाख मतं माढा मतदारसंघामध्ये शेतकरी कामगार पक्षाची आहेत. त्या दृष्टीने आमची मागणी आहे, पण मागणी असताना एकमत झालं पाहिजे याच्यासाठी मी प्रयत्न करतो. मात्र सकारात्मक तुमच्या बाजूने निर्णय नाही झाला तर मग तुमची भूमिका काय असेल? नाही, हे मी पहिल्यांदाच सांगितलं. निर्णय काय नाही, आम्ही महाआघाडी बरोबर आहोत, इंडिया आघाडी बरोबर ते कायम राहणार आहोत, आमची भूमिका मांडणार आहोत. पण त्याच्यामध्ये काही हा प्रश्न मला विचारूच नका, कारण महाविकास आघाडी पहिली स्थापन करण्यामध्ये महाराष्ट्रात गेल्या खेपेला आमचं नुकसान झालं. आमचे उमेदवारांना विश्वासघात केला. ज्यांनी विश्वासघात केला ते लोक आता सोडून गेलेले आहेत आणि म्हणून आमची त्याच्यामध्ये कुठे तक्रार सुद्धा नाही. रणजितसिंह मोहिते पाटलांना जे आहे त्या ठिकाणी निंबाळकरांना भाजपकडून उमेदवारी जाहीर झाली, त्यानंतर मोहिते पाटलांचा विरोध आहे आपल्याला काल पाहायला मिळालं. कोणाला विरोध आहे? रणजितसिंह मोहिते पाटलांना निंबाळकरांना जेव्हा उमेदवारी जाहीर झाली भाजपकडून, त्याच्यानंतर मोहिते पाटील जे आहेत ते मोठ्या प्रमाणात काल त्या ठिकाणी तुम्ही देखील बैठकीला होतात. शिवरत्न बंगल्यावरती बैठक पार पडली. त्या बैठकीमध्ये एकंदरीत निर्णय काय झाला त्या संदर्भात काय? नाही, तिथे निर्णय काय झालेला नाही आहे. मी विजय सिंग मोहिते पाटलांना त्याची तब्येत बघायला आणि आजारी होते म्हणून बोलले. मी तिथे आल्यामुळे बाकीचे लोक तिथे आले. जवळच आहे सगळे, 10-10, 5-5, 25-30 किलोमीटरवर. फलटण बाजूला आहे, हे बाजूला आहे. अशी मिटिंग काही ठरवून केली नव्हती. मी गेल्यावर सगळे आले, 3-4 तास चर्चा केली, बऱ्याच दिवसाच्या गप्पा गोष्टी झाल्या आणि मग भोजन केलं आणि आम्ही आलो निघून. त्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे त्यांच्या उमेदवारीबद्दल चर्चेमध्ये. मोहिते पाटील सर्वांनीच, अनेक लोक त्याबाबत ही चर्चा होते आणि मी आल्यामुळे बाकी लोक आले. पण मोहिते पाटलांच्या पत्नीने वगैरे आमचं स्वागत केलं, प्रत्यक्ष चर्चा झाली, कौटुंबिक वातावरणामध्ये अशी ती बैठक झाली. मग निंबाळकर जे आहेत भाजपचे उमेदवार, त्यांना कुठेतरी ह्या चर्चेचा या नाराजीचा कुठेतरी फटका बसू शकतो का? नाही, मला नाही वाटत. गिरीश महाजन काल गेले होते, रात्री मी आलो घरी पोहोचलो ते बघितलं. गिरीश महाजन ते सगळ्या तडजोडी पुढे चांगल्या करतात आणि कुठे डिस्प्यूट झाला की ते मिटवण्याचा त्याचा हातखंडा आहे, ते करतील. त्या विषयावर आम्ही हातच घातला नाही. आमची उमेदवारी आम्ही महाविकास आघाडीकडे आणि इंडियाकडे मागतो आहोत. त्याच्यात खरोखर झाली नाही. अशाला मी मोकळेपणाने बोलणारा एक कार्यकर्ता आहे, तुम्हाला माहिती आहे. मी कधी हातचं राखून बोलत नाही. असेल तर काय डेव्हलपमेंट झाली तर मी नक्की सांगेन तुम्हाला. लोकसभेची चर्चा जी आहे ते रासपचे महादेव जानकर यांना देण्यासंदर्भात देखील चर्चा आहे. मग त्यासोबत पवार साहेबांसोबत बोलणं काय झालं का? नाही, त्यावर बोलणं झालं नाही. इकडच्या तिकडच्या पवार साहेबांबरोबर आता आम्ही वेगळ्या विषयावर बोललो होतो. रयतचा पण एक प्रश्न आमच्या जिल्ह्यातला होता, बाळाराम पाटला, त्याच्यावर चर्चा केली. त्याच्यावर काही चर्चा बाकीची झाली नाही. महादेव जानकरांना उमेदवारी देण्याचे निश्चित असताना मग तुम्ही आता गणपतराव? नाही, मला माहिती नाही. जानकर बोलले नाहीत मला मी माढा लढवतोय म्हणून. जानकर माझे मित्र आहेत, परंतु तसे बोलले नाहीत. आमची पहिल्यापासून मागणी आहे, तुम्ही दिलेली आहे की आणि जानकर गणपतरावांच्या नातूनं विरोध करतील असं मला वाटत नाही. जानकरांना जर का उमेदवारी मिळाली तर आम्ही महाविकास आघाडी चांगले मित्र आहेत, चांगले मित्र आहेत.